नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याचं मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच. ठाण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुण्याप्रमाणेच गुंडांची परड घेण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी. आणि लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या नावाने भव्य सांस्कृतिक भवन उभारावे आनंद शिंदे. या इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आज 13 फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाळी माघ शुक्ल चतुर्थी असल्याने याच दिवशी श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी आहे. मंगळवार हा गणेश आराधनेचा वार समजला जातो. यावर्षी मंगळवारी श्री गणेश जयंती आल्याने अंगारक योग आलेला आहे. श्री गणेश हा 14 विद्या, 64 कलांचा अधिपती आहे. तो गणनायक आहे. गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो. माघ महिन्यातील पूजाव्याची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश मूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेश मूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही धर्मशास्त्र ग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून धुंडीराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर आकाशात नक्षत्रतारका दिसू लागल्यावर भोजन करण्याचीही प्रथा आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. आजच्या गणेश जयंती निमित्त श्री गणेश मंदिरांसमोर भक्तांच्या रांगा लागल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. टिटवाळा, महड अशा अनेक गणपती समोर सध्या भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यातील विविध गणेश मंदिरांसमोरही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की
सुपर स्पेशालिटी रुग्णालय ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून हे शासन नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठाणे जिल्ह्यातून कॅशलेस सेवा देणारे पहिले रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यानंतर आता हे उल्हासनगर महानगरपालिकेचे कॅशलेस सेवा देणारे दुसरे सुपर स्पेशालिटी रुग्णालय. अशाच प्रकारे काही दिवसातच मीरा भाईंदर येथेही कॅशलेस सेवा देणारे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहोत. ते म्हणाले, रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पैशांची चिंता भेडसावते. मात्र आता शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्तीही 1.5 लाखाहून 5 लाखावर आणली आहे. त्यामुळे आता कोणालाही आपल्या रुग्णाच्या उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. शासनाकडून 5 लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य करून देण्यात येणार आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देताना ठाणे, मुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरू आहे. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून 4,000 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाला मिळणार असून त्यातून आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. लवकरच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील केंद्राच्या बळकटीकरणाबाबतचे कामही सुरू होणार आहे. ठाण्यातील 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे मुख्यमंत्री यांनी शिंदे सांगितले. प्रसिद्ध लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेकडील कोळिवली परिसरात बांधण्यात आले. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी या स्मारकाची दुरावस्था झाली होती. आमदार विश्वनाथ भोईर यांनी पुढाकार घेत लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण केलं. लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते लोकगायक प्रल्हाद शिंदे स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आनंद शिंदे यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले. या कार्यक्रमात प्रल्हाद शिंदे यांचे पाऊले चालती पंढरीची वाट हे गाणं आनंद शिंदे यांनी गायलं. तसेच स्मारक आणखी भव्य असावे, शेजारीच महापालिकेची जागा असून या ठिकाणी लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या नावाने भव्य सांस्कृतिक भवन उभारावे, त्यामध्ये गायनाचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी आनंद शिंदे यांनी करत या ठिकाणी स्वतः गाणे शिकवण्यासाठी येईल या असे सांगितले. ठाण्यात रिअल इस्टेट लीडर हाऊस ऑफ हिरानंदानी द्वारा आयोजित हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या 10व्या आवृत्तीत तब्बल 16,000 ठाणेकरांनी सहभाग दर्शविला. या मॅरेथॉनमध्ये 21 कि. ची हाफ मॅरेथॉन, 10 कि. चे ड्रीम रन आणि 4 कि. फन रन अशा 3 प्रकारांचा मॅरेथॉनमध्ये समावेश होता. या मॅरेथॉनमध्ये ग्रो ग्रीन, इकोएनलाइटन, वेस्ट वाईज आणि एनर्जी स्मार्ट ही उद्दिष्टे पर्यावरणीय आव्हानांना संबोधित करतात. या कार्यक्रमांतर्गत संकल्प हा 18,000 किलोग्रॅम प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करणे, ओल्या कचऱ्याचे 34 लाख किलोग्रॅम सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करणे, सौर पॅनेलद्वारे 70 दशलक्ष ऊर्जा नूतनीकरण क्षमतेशिवाय 1 लाख लोकांना या संकल्पाच्या पूर्तीसाठी ज्ञान आणि माहिती देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे तसेच कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी आणि सक्रिय भूमिका निभावण्यासाठी आणि हिरव्या भविष्यातील योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा स्वच्छ उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हाऊस ऑफ हिरानंदानीने आपल्या प्रभावी प्लॉगिंग उपक्रमाच्या 2ऱ्या आवृत्तीचे नेतृत्व केले, ज्याचा उद्देश नयनरम्य उपवन तलाव आणि मॅरेथॉन स्थळाभोवती प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करणे हा आहे. दूरदर्शी रश्मी सिंग यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्लॉगर्ससोबत काम करून प्लॉगर्सनी 2 ठिकाणाहून 50 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा गोळा केला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ.
त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. विद्या प्रसारक मंडळाच्या डॉव्ही टेन बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज तर्फे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. डिसरप्टिव्ह अड क्रिटिकल थिंकिंग इन बिझनेस या विषयावर आधारित असलेली ही परिषद प्रज्ञावंत बुद्धिजीवी, उद्योग तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी एक उल्लेखनीय संमेलन ठरले, ज्यामध्ये नवकल्पना, समीक्षणात्मक विचारसरणी आणि व्यत्ययकारी तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करण्यात आली. ब्रिम्सचे संचालक डॉक्टर नितीन जोशी यांनी व्यवसायातील नाविन्यपूर्णतेच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर देत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सहभागींचे स्वागत केले. त्यांनी उपस्थितांना समस्यांना वाढीच्या विकासाच्या संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले आणि जोखीम व्यवस्थापन आणि भावनिक बुद्धिमत्तेचा समावेश असलेले निर्णय महत्त्वाचे आहेत यावर भर दिला. ब्रिम्सचे संस्थापक संचालक डॉक्टर गुरुप्रसाद मूर्ती यांनी प्रभावी भाषण केले आणि ब्रिम्सची थिंक इन ॲक्शन बनण्याची आणि नफा, पृथ्वी, लोक आणि शक्ती यावर लक्ष केंद्रित करण्याची वचनबद्धता अधोरेखित केली. मनोज ओक यांनी यावर जोर दिला की व्यत्यय हे किंमत युद्ध नसून गुंतवणूक आहे, नवोपक्रमाचे वैयक्तिक अनुभव सामायिक करणे. चिन्मय सेनगुप्ता यांनी त्यांच्या स्टार्टअपने आईद्वारे व्यत्यय कसा स्वीकारला याबद्दल चर्चा केली, तर डॉक्टर अनुजा यांनी त्याच्या वैयक्तिक जीवनात नवकल्पनेच्या विचारसरणीचा उपयोग आणि सितारा विद्यापीठातील वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सांगितला. राकेश तेलवणे यांनी समस्यांचा स्वीकार आणि त्यावर उपाय शोधण्याचे महत्त्व सांगितले. ब्रिम्सतर्फे प्रकाशित होणाऱ्या सृजन या संशोधन नियतकालिकाचे प्रकाशन अभिनव पद्धतीने करण्यात आले आणि डॉक्टर गुरुप्रसाद मूर्ती यांनी पुढील वर्षीच्या परिषदेचे विषयसूत्र जाहीर केले. सकाळच्या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे परिषदेचे प्रमुख अतिथी आणि वंदे भारत ट्रेन प्रकल्पाचे प्रमुख सुधांशू मणी यांनी त्यांच्या रेल्वेमधील कारकिर्दीतील अनुभव, विलियम शेक्सपियर यांचे विचार आणि शेरशायरी पेश करून विस्मयकारक भाषण केले. दिवसाच्या उत्तरार्धात शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर पंकज त्रिवेदी, डॉक्टर सुधाकर आगरकर आणि डॉक्टर रमेश नायर यांनी परीक्षण केले. तसेच भित्तिपत्रक तयार करण्याच्या स्पर्धेत विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण कल्पना प्रदर्शित केल्या. संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या कल्याण नमस्कार मंडळ या संस्थेने गणेश पुरोहित यांच्या स्मृत्यर्थ 100 आवृत्ती वैयक्तिक सूर्यनमस्कार 1200 सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केली होती. 50 वर्षाखालील गटात महेश पाटील यांनी 1200 सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य शिंदे यांनी 955 नमस्कार घालून द्वितीय क्रमांक पटकावला, तर ऋषिकेश पाथरवट यांनी 953 नमस्कार घालून तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 50 वर्षांवरील वयोगटात श्रीराम अभ्यंकर, राजेश दीक्षित,
राजन बहुलेकर, सुहास बंडवे यांनी बक्षिसे पटकावली. तसेच 50 वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेत गौरी शिंदे 850 नमस्कार प्रथम, रोशनी गटली 800 नमस्कार द्वितीय आणि दीपाली थोरात 720 नमस्कार घालून तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनाही रोख पारितोषिक प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 50 वर्षावरील वयोगटात उर्मिला वसाणी, सुषमा बहुलेकर, निशा कासारे यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला. काही स्पर्धकांना समिती अध्यक्ष गौतम दिवाडकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके दिली. राज्यभरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बापाचं आगमन करताना पाहायला मिळतात. गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेशोत्सवाला देखील मोठा उत्साह तरुणाईमध्ये वाढताना दिसून येत आहे. ठाण्यातील लुईसवाडी येथील रंगीला मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आले. धर्मवीर आनंद दिघे यांनी सांगितल्याप्रमाणे उत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहे. रंगीला मित्र मंडळाचा 5वं वर्ष असून या मंडळामार्फत सर्व धर्मातील लोक एकत्र येत धार्मिक विधी करत गणेश उत्सव साजरा करतात. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो. ठाण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुण्याप्रमाणे ठाण्यातही गुंडांची परड घ्यावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिलेल्या एका निवेदनात खासदार राजन विचारे यांनी ही मागणी केली आहे. ठाण्यातही गुन्हेगारीचा वावर बराच वाढला असून अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अशी पावलं उचलावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याचं मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच. ठाण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुण्याप्रमाणेच गुंडांची परड घेण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी. आणि लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या नावाने भव्य सांस्कृतिक भवन उभारावे. आनंद शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.